नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता। थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। त्यानंतर जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान दिले जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं। आणि त्यानंतर आज महत्त्वाचा विषय म्हणजेच कर्जमाफीच्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी महत्त्वाची माहिती दिली। कर्जमाफीसाठी कोण पात्र असतील हे देखील त्यांनी आज स्पष्ट केलं। एकंदरीत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय सांगितलं आणि कर्जमाफीसाठी नेमक्या अटी आणि शर्ती काय असतील याचीच माहिती घेणार हा व्हिडिओ। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अनेक नेत्यांच्या माध्यमातून उठाव केला, शेतकऱ्यांच्या माध्यमातून उठाव केला आणि त्यानंतर कुठेतरी राज्य सरकारला चेव आला आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी, तर जे बँकेचं कर्ज रेग्युलर भरतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान। अनेक शेतकऱ्यांना सध्या पडलेला प्रश्न आहे की नेमकी कर्जमाफी कोणाची होणार। कारण तर ज्या पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही। कारण तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना जे काही परदेशी यांच्या नेतृत्वात समिती गठीत करण्यात आलेली आहे, त्या समितीच्या माध्यमातून अहवाल सादर केले जातील आणि त्या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल। आता जर तुम्हाला कर्जमाफी पाहिजेत असेल तर मग आमदार, खासदार किंवा संत्री मंत्री किंवा इतर जे काही उद्योगपती असेल किंवा एखादा व्यक्ती यामध्ये नोकरीवर असेल तर अशा शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी करणार का, किंवा त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे का, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच काय तर याचा अर्थ काय होतो, जे काही अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा बहुभूधारक शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांची यामध्ये कर्जमाफी होणार हे निश्चित झालेले आहे। त्याचबरोबर एखादा व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारा असेल तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा त्या उद्योगपत्याची कर्जमाफी होणार नाही असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बोलण्यातून आपल्याला समजत असेल। एकंदरीत काय तर ज्या बँकेचं कर्ज थकीत आहे, पीक कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांची पीक कर्जाची कर्जमाफी होणार। त्याचबरोबर तुमचं पुनर्गठन आणि पीक कर्ज असं जे काही 2 लाख रुपयाची तरतूद आहे किंवा 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला, त्यामध्ये तुमचं पुनर्गठन 1 लाख आणि पीक कर्ज 1 लाख असं जर तुमचं कर्ज जरी असेल तरी तुमचं दोन्ही कर्ज माफ होणार आहे। किंवा तुमचं जर पीक कर्ज 2 लाख रुपये असेल तर तुम्हाला 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळेल आणि वरचं जे काही पुनर्गठन वगैरे असेल त्याची जी काही रक्कम असेल त्याचा व्याज आणि मुद्दल ही सगळी रक्कम आपल्याला टप्पेवारी भरायचं काम पडू शकते। त्या दरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचा हा एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकते। आणि जे बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे शेतकरी असतील किंवा RBIच्या नियमाप्रमाणे ज्या बँकेचं कर्ज ते रेग्युलर भरत असतील किंवा व्याज भरलेलं असेल अशा शेतकऱ्यांना मात्र 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान हे दिलं जाईल असं देखील बोलण्यात आलेलं आहे। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, शेतकऱ्यांची कर्जमाफी एकंदरीत कधीपर्यंत होईल, नक्कीच कमेंट करायला विसरू नका। जय शिवराय।